पुरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघवानी दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा कला ओटामधी हसू जरी कनावा कला गड्डीभर तू थांब जरा ऐक त्याची दापर लई अवघड आय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड आय गड्या उमगाया बापर उमगाया बापर। विश्वसंत अनंत कृपामूर्ती वैराग राग रसिक वैरागी शिरोमणी महानतेचा नंदादीप वारकरी संप्रदायाला आलेलं गुंडस्फळ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा तळेगावकर, बरोबर ना? फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा चिंतनीय असा अभंग आजच्या चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला आहे। आणि म्हणून तळेगावकर आलेली सर्वच पाहुणी मंडळी, महाराज मंडळी, ऐका मायबाप, आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला तुकोबरायांचा निरोप आहे। कोणाचा? बोला, तुकोबरायांचा। कोणाचा ग आई? तुकोबरायांचा। खरं तर तुम्ही 2 गट पाडले पण तुमची पद्धत असेल काय असेल, एका बाजूला महिला एका बाजूला पुरुष, पण खूप छान। तुकोबरायांचा निरोप आहे। कोणाचा? तो फार लक्षपूर्वक आहे का? त्याचं कारण असं आहे, तळेगावकर नॉर्मल स्वरयंत्र ठेवतात, कीर्तन हे टाइमपास नाही, मग कीर्तन एक पवित्र साधन आहे। मग कीर्तन किती पवित्र असावं? कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला हसवलं जरी कडे दादेव, तरी त्या हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे। तळेगावकर कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला रडवलं जरी कडे दादेव, तरी त्या रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे। तळेगावकर आलेली सर्व पाहुणी मंडळी, कीर्तनात गायन जरी झालं, कीर्तनात वादन जरी झालं, त्या गायनातून त्या वादनातून जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे दादा। दुसरा मुद्दा असा आहे मायबाप, मीही प्रमाणाच्या बाजूला बोलणार नाही, तसं मी तुमच्या श्रोत्यांना प्रामाणिक महाराज आहे, मी प्रमाणाच्या बाजूला बोलत नाही। त्याचं कारण असं आहे तळेगावकर, महाराजांकडे बोलत असताना पुरावा असावा। काय असावा? बोला 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 बोला, पुरावा। जरा मोठ्यानं बोला। कीर्तन हे वादातून नसावं, पण कीर्तन हे संवादातून असावं, वक्त्याचा आणि श्रोत्याचा संवाद घडला पाहिजे, पुरावा असावा। काय असावा? पुरावा। तळेगावकर नसेल पुरावा, महाराज पुरावा। बारकाई नाही ऐका बरं का, फार लक्षपूर्वक आहे। आता पुढचा मुद्दा आहे का? विठ्ठल विठ्ठल पुढचा मुद्दा आहे का? प्रमाणाचा दिला पुरावा, मग ऐकणाऱ्याला नसेल वाटत पुरावा, मग ऐकणारा पुरावा। पण ज्याच्याकडे पुरावा आहे त्याला का पुरावा? श्री महाराजांची अत्यंत गोड भाषा आहे। महाराज आपल्याशी फार गोड बोलतात। महाराज म्हणतात, ऐका मायबाप, कीर्तन हे टाइमपास नाही। दुसरा मुद्दा असा आहे, कोणाचा मोबाईल चालू असेल तर तो सायलेंट करून ठेवा, जेणेकरून माझ्याकडून कोण्या बहिणीचा कोण्या भावाचा महाराज मंडळीचा अपमान होणार नाही, एवढी दक्षता घ्या। एवढ्या बाबतीत हा महाराज जरा कडक आहे, मग 1 तास सांभाळून घ्या मला। श्री महाराज आपल्याशी फार गोड बोलतात, गोपाळे बाबा। महाराज म्हणतात, ऐका उद्धव बाबू, कीर्तन हे टाइमपास नाही, मग उत्तरेश्वर बा, कीर्तन चांग कीर्तन चांग
महाराज म्हणतात कीर्तन चांग होय अंग हरी ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तने भाग्य तरी ऋणी. मग काय निरूपी आजच्या अभंगाच्या द्वारे ऐकूया तुकोबारायांचा. तुकाराम महाराज म्हणतात किती या काळाचा सोसावा वळसा. किती सोसावं, किती सहन करावं. कोणाचं? काळाचं. आलेल्या साधकाने प्रश्न केला का हो तुकाराम महाराज असा काय त्रास आहे त्या काळाचा. महाराज म्हणतात लागला सरीसा पाठोपाठी. तो काळ आपल्या पाठीमागं लागलेला आहे तुकोबाराय सांगतात. मग यदा कदाचित जर काळ आपल्या पाठीमागं लागलेलंच आहे तळेगावकर, ते मानवी जीवन मिळालं आणि या मानवी जीवनाला आल्याच्या नंतर एक संधी आहे का ज्या संधीचं आम्हाला चीज करता येईल, सोनं करता येईल. का हो तुकाराम महाराज अशी काय संधी आम्हाला मिळाली की या मानवी जीवनाला आल्याच्या नंतर त्या संधीचं आम्हाला सोनं करता येईल. महाराज म्हणतात 184ची करा सोडव. 184 योनीची सोडवून करता येईल. महाराज म्हणतात का हो तुकाराम महाराज साधकांनी प्रश्न विचारला त्याच्याकरता पर्याय काय, त्याच्याकरता उपाय काय. महाराज म्हणतात एक काम करा रे गाया शरण पांडुरंग. तुम्ही काय करा पांडुरंग परमात्म्याची शरणागती करा. का हो तुकाराम महाराज का आग्रह करतात की आमच्या जीवनामध्ये आम्ही भगवंताची शरणागती करायची. ऐका बरं त्याचं कारण असं आहे तुकोबाराय सांगतात. हा नरदेव नावाचा पिंड आहे तुकोबाराय सांगतात. हा आईच्या उदरामध्ये वाढायला लागला ना हे मरण तेव्हापासूनच सोबत आहे. महाराज म्हणतात उपजल्या पिंडा मरण सांगते. बरं याचा स्वभाव आहे. महाराज म्हणतात मरते उपजते सवेची ती. मरण उपजणं म्हणजे पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा मरण. तुकोबाराय कळण्याकरता गोड सिद्धांत देतात. शेवटच्या चरणामध्ये गोड दृष्टांत ऐकूया आपण. तुकोबाराय गोड दृष्टांत देतात हे पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा मरण. बरं का तुका म्हणे माळ गुंतली रहाटी. रहाटाचा दृष्टांत दिला. रहाट सध्याच्या काळात आताच्या पोरांना आठवण जुन्या माणसाला. पूर्वी आईलाबाईंच्या काळामध्ये 12 वासायची बरोबर ना. आता तुमच्या भाषेतला आमच्या भाषेतला थोडं फरक पडणार आहे बरं का अरुण दादा. थोडीशी जड जाईल पण कळून घ्या. विहीर म्हणू आपण 12 म्हणू आईलाबाईंच्या काळातली. त्या 12वाला या जुन्या मावल्या मस्त पाणी ओढण्याकरता जायचे आणि तो लाकडी असायचा रहाट. काय म्हणतात तुमच्याकडे त्याला? रहाटच म्हणतात. बरं तो लाकडाचा असायचा सुंदर अशी नक्षीदार मस्त बघे सुंदर नक्षी असायची त्याला. आणि त्या मावल्या अशा विहिरीवरती त्या आडावरून अशा पाणी ओढायचे. आता तो काळ राहिला नाही. जुना काळ राहिला नाही. आता काळ बदलत चालला. आता त्याच विहिरीमध्ये मोटर आली. बटन दाबलं की पाणी अंगणात येतं. अजून सुविधा वाढली. अंगणातलं पाणी आता घरात यायला लागलं. एक नळी आली. ती नळी जोडली का पाणी हांड्यात जातं. माणिकभाऊ नळी जोडली का पाणी रांजणात जातं. आता फक्त एवढी सुविधा निघू नये. पाहुणा आला का नळीच तोंडात द्यावा. तो काळ येऊ नये अजून पण सुविधा वाढत चालल्या. पण जुन्या काळात दृष्टांत देतात तुकोबाराय. त्या मावल्या अशा सुंदर अशा पाणी ओढत असतात. तशी महाराज म्हणतात ही जन्म मृत्यूची माळ एक मडक्याची माळ आणि गुंपलेली त्या रहाटाला. एक मडकं पाण्यात गेलं की एक पाण्यानं भरतं आणि एक पाण्याच्या वरती आलं का काय होतं. बोला 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 रिकामं होतं. भरणं आणि रिकामं होणं याचा स्वभाव म्हणजे ते चालूच आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात असं एखादं मडकं आहे तळेगावकर जे पाण्याच्या वरती येतं आणि फुटल्या जातं. फुटलं म्हणजे त्याची ते फिरणं काय झालं अहो संपलं की. तसेच तुकोबाराय सांगतात एखादं नरदेव नावाचं मडकं असं आहे तळेगावकर जे भगवंताची शरणागती करतं आणि त्याच्या जन्म मृत्यूची एरजार संपते. विठ्ठल आणि म्हणून शिवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पासा परिहार द्यायचा म्हणजे असा की आदरणीय वैकुंठवासी आई साहेब कैलासवासी सोजरबाई सोपनराव गुट्टे आणि कैलासवासी सोपनराव रामचंद्र गुट्टे पूज्यश्री आईंना जाऊन गेली 13 वर्ष पूर्ण झाली आणि पूज्यश्री दादांना जाऊन 8 वर्ष पूर्ण झाली. आणि म्हणून आजचा आलेला सेवेचा योग अत्यंत महाराष्ट्रामध्ये अत्यंत गोड चाली वारकरी चाली गोड आवाज. खरं तर तुमच्या परिसराला ज्ञानोबारांनी हिरे दिले बरं का तळेगावकर. हा हिरे दिले ते परिसराला सगळे. आदरणीय आमचे उद्धव बापू पूज्यश्री बापूंच्या माध्यमातून तथा आपल्या परिसराचं भूषण असणारे आदरणीय हरिभक्तपरायण गणेश महाराज उकळीकर पूज्यश्री महाराजांच्या माध्यमातून आलेला सेवेचा योग आहे. दोन्ही महाराज मंडळींना दंडवत करतो.
आजच्या पवित्र कीर्तन साथे करता अत्यंत गोड पवित्र मृदंगाची साथ ज्ञानोबरांच्या संगतीत इंद्राणी मातेच्या पवित्र तीरावरती काही काळ अखंड एका बोलाचे साधन करून त्या साधनेचं फळ आजच्या कीर्तन सेवेकरता उपस्थित आहेत मृदंग सेवक आदरणीय हरिभक्तपरायण अरुणदादा कदम. पूज्य श्री महाराजांना दंडवत करतो आपण. जोरदार टाळी वाजवूया श्री महाराजांकरता. आणि म्हणून अत्यंत पहाडी आवाज. ज्या काळामध्ये हा हिरा ज्ञानोबरांच्या अलंकापुरीला गेला आणि तो आपल्यालाही दुर्लभ झाला. कधी ढोक महाराजांच्या कॅसेटमध्ये पाहायला मिळायचं, कधी उखळीकर महाराजांच्या कॅसेटमध्ये पाहायला मिळायचं. आदरणीय हरिभक्तपरायण गोपाळे महाराज पूज्यश्री महाराजांना दंडवत करतो आपण. जोरदार टाळी वाजूया मस्त. ढोक महाराजांच्या कॅसेटमध्ये आवाज ऐकायला भेटायचा. तुकाराम 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 तुकाराम. त्या चाली लेकरांनी ऐकायच्या आणि त्या कीर्तनात म्हणायच्या. आदरणीय ते ऐकावं लागतं तेव्हा सुस्त बरं दादा, असं फुकट नाही. हां आदरणीय आमचे उद्धव बापू असतील, सगळीच महाराज मंडळी आली, सर्वांना दंडवत करतो. आता माझा पहिल्यांदाच परिचय. साऊंडवाले दादा तुम्हालाही दंडवत, इकडली सगळे गुरुबंधू तुम्हालाही दंडवत. अत्यंत आम्ही काही काळ एकत्र जीवन जगलो, मधुकरीचं जीवन जगलो. अत्यंत गोड आवाज, अत्यंत गोड कीर्तनकार आदरणीय उत्तरेश्वर वा पूज्यश्री महाराजांना दंडवत करतो आपण. जोरदार टाळी वाजवूया आमच्या महाराजांकरता. हरिभक्तपरायण भजन सम्राट आमचे मनोज भैया महाराज पूज्यश्री महाराजांना दंडवत करतो. बाबा तुम्हाला दंडवत. विनेकरी महाराज तुम्हाला दंडवत करतो. माझ्या बहिणीनं तुम्हाला दंडवत करतो. आई तुम्हाला दंडवत. माझ्या भावांना तुम्हाला दंडवत करतो. दादांना तुम्हाला दंडवत करतो. युट्यूबवाले दादा तुम्हाला दंडवत. श्री संताची या माता चरणावर, संताची या माता चरणावर, संताची या माता चरणावर, संताची या माता चरणावर सांग हे करे दंडवत, सांग हे करे दंडवत, सांग हे करे दंडवत. विश्रांती पावलो सांभाळ तरी, विश्रांती पावलो केशवबाबा तांबडे असतील आणि आदरणीय आईसाहेबांचे आणि दादांचे दोन्ही मुलं आदरणीय संजयराव आणि आदरणीय राजीवराव, हे दोन्ही मुलं राजीव आणि संजयराव हे दोन मुलं अत्यंत थाटामाटामध्ये हे पुण्यस्मरण. जसं एखादा मुलीचा बाप लाडक्या लेकीचं लग्न थाटामाटात करतो तसं बापाचं पुण्यस्मरण, आईचं पुण्यस्मरण एक आदर्श घेण्याजोगे या परिवाराकडून एकदा जोरदार टाळी वाजवा त्या परिवाराकडून. आणि म्हणून ऐकूया आता. एक तास शिल्लकी बरोबर 1 तास गोड चिंतन करू. थोडीशी फडकरी परंपरा आहे. आता आमच्या नाशिक भागामध्ये थोडं फडकरी कीर्तनकार येतात, पण ते 3 चाली आणि मग ते अशा काशीनाथ बाबा खेडलेकर असायचे, गोपाळे बाबा, मग ते फडकरी चाली इकडले मनोज बुवा ते असायचे सगळे. ऐकूया आता आपण मस्त 1 तास गोड कीर्तन ऐकूया. पूज्यश्री दादांना जाऊन 8 वर्षे झाली, आईला जाऊन 13 वर्षे झाली. निस्वार्थ प्रेम करणारा बाप या जगातून निघून गेला, निस्वार्थ प्रेम करणारी आई या जगातून निघून गेली. का आलेलं जे दुःख आहे त्या परिवारावरती. खरं तर मुलाच्या जीवनामध्ये संकट आलं का मुलाला बाप आई आठवत, बरं का ताई. मुलीच्या जीवनात संकट आलं का मुलीला बाप आठवत. एखाद्या दिवशी सहज आई जर रागवली ना मुलीवरती तर मुलगी बापाकडे पळत जाते हक्कानं. बापाच्या बोटाला घट्ट पकडते आणि बापाला विनंती करते, बाबा बाबा सांगा ना आईला मला मारू नको म्हणून. एखाद्या दिवशी मुलावर संकट आलं का मुलाला आठवते. वडील रागवले तर लेकरू आईकडे पळत जातं, आईच्या पदराला घट्ट पकडतं आणि आईला विनंती करतं, आई आई सांग ना ग बाबांना मला मारू नको म्हणून. त्याला तुकोबारांचा पुरावा देतो बरं का. लेकुराचे हित लेकुराचे हित
माऊलीचे झाले माऊलीचे ऐशी कळवळाची जाती ऐशी कळवळाची जाती लेकुराचे हित जाणे माऊलीचे. जेवढी आई महत्वाची आहे तुकोबराय सांगतात तेवढा बापही महत्वाचा आहे. बाप करे जोडी आपुली कुरवंडी. कुरवंडी या शब्दाचा अर्थ आहे शरीर. हा कधी कधी का सांगावं लागतं, काही काही लोकांचा विरोध असतात. महाराज काय आई वडील सांगतात तुम्ही कीर्तनामध्ये, पण येणारा काळ वाईट येत चालला तळेगावकर. आज जर जुनी माणसं जुनी दिवस सांगायला लागली तर आत्ताची प्रजेमध्ये सांगू नका तुम्ही काय वाईट काळ भोगला म्हणून. कारण थोडासा पैसा वाढला घमेंड चढली माणसाला आणि सहज बोलून जातो आपल्या बापाला, अरे काय केलं आमच्याकरता असं म्हणू नका. सहज बोलून जातो आपल्या आईला, काय केलं आमच्याकरता आई. लय कष्टानं जीवन जगलेली माणसं ही जुनी माणसं. अरुण महाराजांनी आत्ताचा बाप नाही आठवायचा. ज्या काळामध्ये अरुण महाराज भजन वाजवायला लागले ना, परिसरामध्ये जाऊन विनंती करावं, राम भाऊ वाजू द्यावं माझ्या पोराला मृदंग वाजवतो येतो बरं का भाषणामध्ये. आता हा असा हात पसरवणारा बाप त्या काळाचा आठवायचा, तेव्हा आम्हाला बापाचं महत्त्व कळेल. उद्धव महाराज 2 चाली म्हणायला लागले ना, सांगा हो दादा माझं लेकरू 2 गवळणी 2 अभंग म्हणतो म्हणून देता का. उत्तरेश्वर महाराजांनी तो बाप आठवायचा ज्या काळामध्ये आळंदीला नेऊन सोडलं. हा तेव्हा आमचं जीवन अत्यंत समाधानी सुखी आम्हाला जीवन जगत आहे. ऐकूया चला आता थोडं ज्ञानोबरांशी बोलू, तुकोबरांशी बोलूया, आपण संवाद करूया मस्तपैकी. खरं तर ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये या आईवडिलांचे 2ही सोहळे झाले. कोणता सोहळा, चला ज्ञानोबरांशी बोलूया आपण. तळेगावकर कधी कधी ज्ञानोबरांशी बोलून पहा, कधी कधी तुकोबरांशी बोलून पहा. का हो महाराज आम्हाला ज्ञानोबरांशी बोलायचं असेल तर काय करावं लागेल. ते श्रावण महाराजाला नाही विचारायचं, हाही तर सांगण्याकरता आला फक्त. ज्ञानोबरांशी जर बोलायचं असेल तर नामदेव महाराजाला विचारायचं. नामदेव महाराज म्हणतात एकतरी ओवी नामामणी ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी. चला ज्ञानोबराय सांगतात खरं तर इथं जन्म झाला की मृत्यू ठरलेला आहे. उपजे ते नासी, बोला बोला, नासीले ते हे घटिका यंत्र जैसे. बर बर बर, इथं जन्म झाला की जीवाला 2 सोहळे. ज्ञानोबराय सांगतात देहाच्या गावाली जन्म मृत्यूच्या. एक सोहळा आहे जन्माचा आणि दुसरा सोहळा आहे मृत्यूचा. मग का हो ज्ञानोबराय इथं जर एक दिवस जाणं हा मृत्यू लोक सोडणे, आम्ही नेमकं आलोय तरी कशा करता या दिवशी गावाला आला. आपलं गाव तळेगाव नाही, परळी नाही बरं का. ज्ञानोबराय सांगतात देहाच्या गावालिया. हा आता ज्ञानोबरांच्या भाषेत आई वडिलांची 2ही सोहळे झाली. आईबाबांची कोणता जन्माचाही झाला आणि बोला 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 मृत्यूचाही झाला. आता तुमचा आमचा एक झालेला आहे. बोला हो, जन्माचा कोणता झाला आणि दुसरा होणार आहे. तुम्ही घाबरता सांगायला? नाही ऐकायला घाबरायचं नाही, सांगायला घाबरायचं नाही. तुम्ही का घाबरायचं नाही सांगायला? तुम्ही एवढं ठरवायचं सांगणारं सुद्धा जाणार आहे म्हणून. इथं राहण्याकरता कोण आलं? ज्ञानोबराय सांगतात देहाच्या गावाली जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणू धनंजय आजिया बरी. मग काव ज्ञानोबराय आलोच या देहरूपी गावाला, आम्हाला असं काय कार्य करावं लागेल, काय कार्य करता आलो? ज्ञानोबराय सांगतात या देहाला येणं आणि जाणं ही जी जन्म मृत्यूची येरझारे ही संपवण्याकरता. साधकांनी प्रश्न केला काव ज्ञानोबराय मग या देहाला येणं आणि जाणं संपवत येतो? ज्ञानोबराय पुढे बोलतात गोड आपल्याशी.
तैशे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे आणि किंबहुना रजारे. बर 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 बर. मग या देहाला येणं आणि जाणं जर संपवता येतं तर ज्ञानोबा आहे आम्हाला काय साधना करावं लागेल की ज्या साधनेच्या जोरावरती ज्या भक्तीच्या जोरावरती आमच्या जन्म मृत्यूची जर संपेल. ज्ञानोबा सांगतात पाही पा शरीराच्या गावा जयाला गेले पांडवा तो कार्यार्थ अगवा सांडवणिया. ज्ञानोबा सांगतात ज्या कार्य करता आला तेच कार्य करा, चुकीचं कार्य करू नका. का हो ज्ञानोबा आम्ही असं काय कार्य करावं का जेणेकरून आमच्या जन्म मृत्यूची हरदर संपेल. ज्ञानोबा पुढे बोलतात आपल्याशी. तरी जडजडून वाहिला निघ ये भक्तीची वाटे आणि जिया पावशी अव्यंग निजधाम माझे. आम्हाला त्या भक्तीच्या वाटेला लागावं लागेल, ती भगवत साधना करावं लागेल. भक्तीची वाटचाल आजकालची नाही बरं तळेगावकर, जी अनादी कालापासून आलेली भक्तीची वाटे. तुकाराम महाराज रामभक्ताला शरण जातात आणि शरण जाऊन भक्तीची वाट काय भक्ती त्याच्या वाटा वाटा मज दावा व्यासुभाटा मज दावा व्यासुभाटा मज दावा व्यासुभाटा. काय भक्ती सांगतात रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो ओ रामदूता काय भक्तीच्या त्या आणि माझं दावाव्या. ज्ञानोबा सांगतात त्या भक्तीच्या वाटेला लागावं लागेल तुम्हाला. मला तर जन्म मृत्यूची अर्धा संपेल. मग हा मृत्यूलोक सोडणं हे तळेगावकर एक दिवस जर जाणं असेल ना तर आपलं जीवन फार पवित्र दिशेनं असलं पाहिजे. एक दिवस जाणं आहे हा हेतू ठेवून फक्त आपण जीवन जगलं ना इथं जाणंही एक दिवस. मग एक दिवस जर जाणं असेल तर आपलं जीवन फार पवित्र दिशेनं असलं पाहिजे. आपलं नातं फार गोड असलं पाहिजे. एवढं तरी पवित्र जीवन जगा. आपण गेल्याच्या नंतर कळलं आपल्या परळी तालुक्याला अमुक अमुक नावाचा व्यक्ती निघून गेला असं कळतं की प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी यावं एवढं तरी आपण पवित्र जीवन. तळेगावकर नाही तेवढं जीवन जगता आलं नका जगू. मला प्रमाण खूप गोड सांगायचं आहे का बरं का. आता एवढं तरी पवित्र जीवन जगा. कळालं आपल्या तळेगाव गावाला अमुक अमुक नावाचा व्यक्ती निघून गेला यावं प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी एवढं तरी आपण पवित्र जीवन जगलं पाहिजे. नाही तेवढंही पवित्र जीवन जगता आलं नका जगू. आता एवढं तरी पवित्र जीवन जगा तळेगावकर. आपण गेल्याच्या नंतर आपला परिवार तरी आपल्याकरता श्रद्धेनं रडावा एवढं तरी आपलं जीवन पवित्र दिशेनं असलं पाहिजे. नाही तर ऐका परळीकर तळेगावकर आपण जीवन जगावं. ऐकता ना आपण जीवन जगावं आणि घरच्यांनी आपल्या मरणाची वाट पाहावी एवढं वाईट जीवन नाही जगायचं आपलं. कारण आपण जीवन जगायचं आणि आपल्या घरच्यांनी आपल्या मरणाची वाट पाहायची. महाराज म्हणतात त्याच्यापेक्षा जीवनात दुःखच काही नाही. बाईल म्हणे खरं मरता तरी बरे. 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 नाशिले घर कुंपणिया. नाशिले घर कुंपणिया. नाशिले घर कुंपणिया. बाईल म्हणे खरं मरता तरी बरे. बाईल म्हणजे बायको आणि खर म्हणजे गाढव ही म्हातारपणाची अवस्था आहे बरं का प्रत्येकाला येते.
मग तळेगावकर बायकून आपल्याला गाढ हो म्हणावं. आपलं जीवन एवढं वाईट मार्गानं नसलं पाहिजे. मी तुम्हाला सिद्धांत करता पटवून देतो. ऐकूया, मस्त प्रमाणाला वेल्डिंग करतो. हां, फक्त ऐका. प्रपंच आहे हा. कधी बायको अपमान करते, कधी नवरा अपमान करतो. या प्रपंचातलं नातच असं आहे, जीवनच असं आहे. रस्त्यानं नवरा बायको चालले मोटरसायकलवरती, उद्धव बापू बरं का, तुकाराम आपले अरुणदादा. आणि बैल सजवलेला होता. ज्या दिवशी बैल सजवले जातो त्या दिवशी काय असतो? हा पोळा असतो. पटकन कळालं. तिनं असं नवऱ्याला खुणवलं, तिचं लक्ष केलं त्या बैलाकडं. ऐकताना ताई तुम्ही? तिनं नवऱ्याला खुणवलं. म्हणले वैभव आणि म्हटले काय ग आज काय? म्हटले काय झालं? म्हटले बघा तो बैल सजवलेला आहे. गाडी थोडीशी पुढं गेली, त्याच्यानंतर ध्यानात आलं हिनं का विचारलं असेल मला. तिने सांगितलं का, त्यानं विचारलं का विचारलं मला? नाही सहजच विचारलं. पण त्याच्यानंतर लक्षात आलं ही त्या बैलाला नाही बैल म्हणली, ही मलाच बैल म्हणली म्हणून. हे बैलाच्या दुर्दैव असेल. त्याच्यानंतर लक्षात आलं. पण त्याला राग आला. त्याला बैल म्हणल्यामुळं राग आला. गंधावाली बाबा गाडी थोडीशी पुढं गेली आणि 7-8 म्हशी आल्या. मग हिनं शांत बसावं का नाही, काय कुटाण करावं. हिनं सांगितलं का हो धनी, बैलाला सण असतो मग म्हशीला नसतो का? हा तर त्याला आधीचाच राग आलेला. तो म्हणे मग म्हशीला पण सण असतो. म्हटले केव्हा? म्हणले संक्रांतीचा सण म्हशीचाच असतो. आता तिला का म्हैस म्हणले आनंद झाला असं. गाडी थोडीशी पुढं गेली. ऐका बरं का आता सिद्धांत पहा. गाडी थोडीशी पुढं गेली आणि समोरून एक गाढव आलं. तळेगावकर पुन्हा बोला बोला बोला, आता पटकन बोला. गाढव आलं. गाढव दिसल्याबरोबर हिला राग आला आणि सांगितलं वैभवधनी. म्हटले काय ग? म्हणे समोरून कोण आलं पाहिलं का? म्हणे कोण? म्हणे तुमचा पाहुणा. आता गाढव जर याचा पाहुणा तर हा कोण झाला? बोला ना. गाढवच झाला ना. पण तो नगडगडी होता. तो काही नाही, परळीचं पाणी नव्हतं पिलेला. त्यानं गाढवाला जवळ येऊ दिलं. आता थोडं 4G नाही 5G वापरा. त्यानं गाढवाला जवळ येऊ दिलं आणि गाढव जवळ आल्याबरोबर यानं हात जोडले सांगितलं राम राम सासरे बुवा. ज्याला कळलं त्याला धन्यवाद, ज्याला नसेल कळलं त्यानं पोटभर जेवण करून जा. या प्रपंचातलं नातच असं आहे. बाईल म्हणे खर, ऐकाय का मरता तरी बरी आणि नाशी येले घर तुमकून या. बायकून आपल्याला गाढव म्हणावं, एवढं वाईट जीवन नसावं. ऐकूया, आपलं जीवन किती गोड असलं पाहिजे. या गावात आलं की पहिली कमान लागली. वैकुंठवासी मृदंग सेवक. ज्या काळामध्ये हा मृदंग वाजवणे एवढी सोपी गोष्ट नाही. वैकुंठवासी आदरणीय हरिभक्तपरायण निवृत्ती काका. खरं तर हा परिसर ज्या मृदंगाने दुमदुम टाकला, पहिली व्यक्ती दिली ज्ञानोबारायने तुमच्या परिसराला. आल्याबरोबर फोटो पाहिला. मग फोटो कोणाचे नाही लागत मंदिरात. एवढी सोपी गोष्ट असते का? बरं हा समाज असा आहे. या समाजाने ज्ञानोबारायला नाही सोडलं, तुकोबारायला, अरे भगवान बाबाला नाही सोडले या समाजाने. तो समाज आपल्याला काय सोडेल गडे हो. वाटतं तेवढं सोपं नाही हा मृदंग वाजवणं. आळंदीमध्ये जीवन जगत असताना मृदंग क्षेत्रामध्ये वाघासारखं जीवन होतं. वैकुंठवासी पांडुरंग बाबा, वैद्य बाबा. एखाद्या विद्यार्थ्याच्या जर डोक्यात टोपी नसली, जर बाबाच्या तावडीत घावला, सापडला का तो धुतला समजायचा. बाबाने मारायचे. बाबा गेले आळंदी, त्या टोपीची शोभा निघून गेली. सिद्धपेठामध्ये आलं का जयराम बाबा भोसले बाबा. आम्ही आशीर्वाद घेतलेले. आम्ही उत्तरेश्वर भवनाने आम्ही एका काळामध्ये बाबांचे. कारण धरणं बाबा जाऊ देत नव्हते कपडे धुवायला इंद्रायणीवरती. शिव्या घालायचे बाबा. पण त्यांच्या शिव्यासुद्धा आशीर्वाद होते बरं का दादा. ऐकूया ना, काय महात्मा पवित्र जीवन असेल ना. साधना करावं लागते त्याला. मला सांगण्याकरता वेळ नाही, पण हा मृदंग किती गोड बोलतो. बरं बोलतो, सांगतो जरा. मधुकरीचं अन्न जेवण करायचं. ऐका ना, मधुकरी मागून आणायची, जेवण करायचं. सकाळ झाली का क्लासला जायचं. बरं वैद्यबाबांचा क्लास म्हणजे 7 वाजताच असायचा देवीदास धर्मशाळेमध्ये. असे अनेक महात्मे. अशोक गुरुजी, पांचाळ गुरुजी. गुरुजीकडे गेलं का गुरुजी पहिला बोल देतात. ऐकता ना, माणूस काय गोड बोलेल एवढा पवित्र मृदंग बोलतो बरं का तळेगावकर. गुरुजीकडे गेलं का गुरुजी पहिला बोल देतात. त्या पहिल्या बोलाचं नाव आहे तिरकीट तख्ता. ऐका आता खरोखर मृदंग बोलतो का. थोडा आवाज कमी करा पण शार्प करा. मस्त असा खनखन जरा आवाज आला पाहिजे. हा तिरकीट तख्ता नावाचा बोल घ्यायचा. रात्री 9 वाजता घाटावर जायचा इंद्रायणीच्या. रात्री 9 वाजल्यापासून तर पहाटे 4 वाजेपर्यंत एकच बोल वाजायचा. त्या बोलाचं नाव आहे तिरकीट तख्ता. हा तिरकीट तख्ता नावाचा चौपट बसवायचा. तेव्हा गुरुजी दुसरा बोल द्यायचे. आता दुसरा बोल सुरू झाला, निवडक बोला. आता रामकृष्ण हरीच्या साखळीतला पहिला बोल आधी ऐकून घ्या अरुण दादा. आणि खरोखर मृदंग बोलतो गड्या दादा. आता ऐकूया. रामकृष्ण हरीला सुरुवात झाली आणि त्या साखळीतला पहिला बोल.
गिन्न दहा गिन्न तग्ग गिन्न दहा गिन्न. हाही चौपटच बसवायचा, मध्ये मुखडा टाकायचा, उतरणी घ्यायची आणि शेवटचा बोल धागी नत्ता. तुम्ही सगळे जागी आहेत ना? आवाज येतोय ना? थांबा थांबा, अजून अजून वाजवायची आहे तुम्हाला. थांबा, बाबा करता टाळ्या. अजून ऐकून घ्या खरोखर. आता सरपटी मात्रा 4, 4ची 8, 8ची 16. हां, आता ऐका खरोखर सरपटी किती गोड बोलते बा मृदंग. आता दात्र किडतक 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 आता शेवटचा मुखडा ऐकायचा बरं का? तळेगावकर आहे मुखडा, म्हणजे हा मुखडा नाही मृदंगातला. मी हे का सांगू राहिलो, मी त्या फोटोकडे पाहिल्याच्या नंतर मला मृदंग हे आठवलं आमच्या निवृत्ती बाबांकडे पाहून. ऐका खरोखर मृदंग किती गोड बोलतो. त्या काळामध्ये या महात्म्याने किती साधना केली असेल. शेवटचा मुखडा ऐका आता, तो 3दा वाजेल मस्त बाकी, तो 3दा वाजेल. 3दा वाजला मग आपल्या डोक्याला आलं तर टाळी वाजवा, म्हणजे ऐकला. आता ऐका मुखडा, मुखडा ऐकून घ्या चला मस्त बाकी. हां, कचड जागेन इकडे जागेन इकडे 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 जाईन कचड जागेन दा कचड जागेन दा कचड जागेन देन कचड जागेन इकडे 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 कचड जागेन दा कचड जागेन दा कचड जागेन इकडे जागेन इकडे 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 कचड जागेन दा कचड जागेन दा कचड जागेन इकडे जागेन इकडे 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 कचड जागेन दा कचड जागेन दा कचड. तेवढी साधना करावं लागते. माणिक बाबा ऐकूया चला. मग एक दिवस जर जाणं असेल तर आपलं जीवन फार गोड दिशेने असलं पाहिजे. मी तुम्हाला दंतकथा नाही सांगणार, मला संतकथेत घेऊन जायचे. आपलं जीवन किती गोड असलं पाहिजे, किती जीवन गोड असावं. ज्ञानोबराय पंढरपुरात गेले, वय 22 वर्षाचं. विनंती केली आता समाधी घ्यावं वाटते. देवानं ते मान्य केलं. एकादशी, द्वादशी, त्रयोदशी समाधी सोहळ्याचा दिवस उजाडला. ऐकूया तळेगावकर. ज्ञानोबरायला आता जीवन किती गोड असलं पाहिजे, आपलं नातं किती गोड असलं पाहिजे जीवन चाललं बरं. पहिली समाधी आठवली जगाच्या मालकाला. किती पवित्र जीवन असेल ज्ञानोबरायचं. नुसता परिवार नव्हता रडत, नुसता गाव नाही, नुसता तालुका नाही, नुसता जिल्हा नाही, नुसता महाराष्ट्र नाही. तळेगावकर अरे ज्यानं जगच निर्माण केलं ना, नामदेव महाराज म्हणतात जगाच्या मालकाच्या डोळ्यातून पाणी यावं. जे ज्ञानोबराय आपल्याला उपदेश करतं ना, किती पवित्र जीवन होतं ना. नामदेव महाराजांची भाषा आहे. रुक्मिणीने विचारलं स्वामी, हा तुम्ही जगाचे स्वामी आहात. ऐका बरं ताई, फार लक्षपूर्वक. एवढा अभंग हा घरी घेऊन जायचा आहे तुम्हाला, जो अभंग आपल्या जीवनाला कल्याण करील. रुक्मिणीने विचारलं स्वामी तुम्ही जगाचे स्वामी आहात, आणि स्वामी तुमच्या डोळ्यात पाणी आहे ना बरं नाही हो स्वामी. जगाच्या मालकांना सांगितलं ए रुक्मिणी मला रडा वाटत नाही, पण रडण्याचं एक कारण आहे रुक्मिणी, आता मात्र माझ्या ज्ञानोबरायासारखा परत महात्मा होणार नाही. देव म्हणती रुक्मिणी हा एकची योगी देखिला नयनी, हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याशी. हे रुक्मिणी धन्य धन्य धरातळी, जो याते दृष्टी निहाळी, तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनाशी. नामदेव महाराजांची भाषा आहे. जो करील याची यात्रा, तो तारील सकळ गोत्रा, सकळ इकुळे पवित्रा, याची दर्शनी होती अलंकापुरी शिवपी. पूर्वी येते होते निलकंठ ब्रह्मादिक तपवरिष्ठे, तेची पैकिली इंद्रयोनी भूमीशी, याग संपादिली हरणीशी, इंद्रायणी इंदू ऋषी पंचकृषी. या पासनी रुक्मिणी येथे त्रिवेणी गुप्त असे, भैरवापासून भागीरथी वसे, पूर्ववटी जे माया दिशे ते प्रत्यक्ष जाण पार्वती. भवती वनवल्ली वृक्षी, येथे देवयवनी होती पक्षी. हे असो नित्य साक्षी असते ना सती उदकी, पंढरवणी ये सोपे जनाची आरावया. हे पंढरपूरचं वर्णन नाही चाललं तळेगावकर, हे अलंकापुरीचं वर्णन झालं ज्ञानोबरायांच्या. पंढरीवणी ये सोपे जनाची आरावया पापे, कळी काळ कोपलिया कोपे, नचली अलंकापुराशी. पण महाराज म्हणतात आता ऐका, आतापर्यंत म्हणत होती रुक्मिणी स्वामी का रडता, स्वामी का रडता. पण नामदेव महाराज म्हणतात अशी म्हणणारीच रुक्मिणी रडायला लागली. ऐसे सांगता हरीशी प्रेम ओसंडले रुक्मिणीशी, म्हणे धन्य धन्य जयाचे कुशी. आता जगाच्या मालकाचा प्रश्न होता, हे रुक्मिणी आतापर्यंत म्हणत होती स्वामी का रडता, स्वामी का रडता. आता माझा प्रश्न हे रुक्मिणी तुला. ऐका ग ताई, रुक्मिणीने दिलेलं उत्तर आईच्या निमित्तानं आले एवढं घरी घेऊन जात आहे. रुक्मिणीनं सांगावं स्वामी रडण्याचं कारण एकच आहे, रडण्याचं कारण एकच आहे. माझ्या ज्ञानोबरायला ज्या माऊलीनं जन्म दिला असेल ना, ज्या आईनं जन्म दिला असेल ना, त्या आईची कुस किती धन्य असेल म्हणून मला रडू आलं हो स्वामी. आणि परळीकर इथं साधूला जन्माला घालणारी मायच धन्य बरं का, बेवड्याला नाही. लक्षपूर्वक काय का जबाबदारीने बोलतो. इथं शूरवीरांना, इथं संताला जन्म घालणारी माय
धन्य त्याची माय प्रसवानी हो, धन्य त्याची माय प्रसवानी बाबा करता मस्त ऐकूया. धन्य त्याची माय नारायण गाय नारायण. इथं जो साधूला जन्माला घालतो ना, नामदेव महाराजांचा पुरावा देतो आता. नामदेव महाराज म्हणतात इथं साधूला जी आई जन्माला, अरे भाग्यवाणी ती आई भगवान बाबाला जन्माला घातलं. भाग्यवाणी ती आई मृदंग सेवक वैकुंठवासी निवृत्ती बाबांना जन्माला घातलं. भाग्यवाणी ती आई. इथं कोणाच्याही माता पित्याला धन्यता नाही. मी बोललो ना, अरे महाराज म्हणता धन्य त्याची माता साठवीला दाता. नामा म्हणे माझा स्वामी वसे संत समागमी आईशी सांगितले ग्रामी अलंका. दुसरा मुद्दा आहे का, बोला माझ्याशी. गुरु गेल्याच्या नंतर शिष्य रडतो तळेगावकर, आणि रडाव आमच्या गुरु करता. पण ज्ञानोबराच्या बाबतीत तसं नव्हतं. विश्वाचा तो गुरु आणि स्वामी निवृत्ती दातार. ज्ञानोबरांची गुरु होती निवृत्तीनाथ देव. आता दुसरी समाधी आठवली श्री गुरुदेवांना. ज्ञानोबरांना समाधीच्या जागेवर घेऊन जायचं तर हृदय भरून आलं. निवृत्ती देव म्हणे करिता समाधान, काही केल्या मन राहत नाही, बांधल्या तळ्याचा फुटलासे पान. नामदेव महाराजांची भाषे बरं. बांधल्या पेंडीचा सुटलासे. जुनी माणसं पेंडीला आळा मारायची. वाऱ्याची झुळूक यावी, नाळा सुटून जावा, जशी त्या पेंडीतली एक एक काडी बाजूला व्हावी ना, तशी निवृत्तीनाथ देवांच्या हृदयाची अवस्था. तृण रानो माळा पांगलेसे, हरणीवीन खूप पडिली हो. दस दिशा पाड स भ्रमताती माये बापी आम्हा त्या गेले जेव्हा, नाहीशे संकट देवा, नामा म्हणे देवा पेटला होता, शरण करा समाधान. निवृत्तीची विचारलं, निवृत्ती अहो तुम्ही निवृत्ती अवस्थेवर प्राप्त झालेले आणि प्रवृत्तीवर येऊन रडता, काय रडण्याचं कारण आहे? ऐका, गुरु आणि शिष्याचं नातं किती गोड असावं. हल्लीच्या काळात आम्ही 2 बोल ज्या गुरुजीकडून शिकलो ना, त्याच गुरुजीला म्हणतो गुरु महाराज हा बोला असा नाही. म्हणून आपण त्या गुरुला 2 चाली ज्या महाराजाकडून आम्ही शिकलो ना, म्हणून गुरु महाराजांना महाराज ती चालाशी. आम्ही नम्र असावं गुरुसमोर. गुरु आणि शिष्याचं नातं किती गोड असावं. ऐकूया ज्ञानोबा निवृत्तीनाथ देव आपल्याला सांगतात. नामदेव महाराजांची भाषा. विचारलं निवृत्ती का रडता हो? रडण्याचं कारण सांगतात निवृत्तीनाथ देव शिष्याबद्दल. अमर्यादा कधी केली नाही ने, शिष्य गुरु पण सिद्धी दिली. म्हणावं ज्ञानोबरायाबद्दल म्हणावं निवृत्तीनाथ देवाने. कधी ज्ञानोबराने एक शब्द नाही माझ्या शब्दाच्या पुढे शब्द. उशीर झालेला होता. देव निवृत्ती आणि धरले दोन्ही. जातो ज्ञानेश्वर नदीच्या मासा घातले माझवन तैशी जनवन. दाई दिशा धुंदवदे अस्तवीन तैशी जी गगन कालावल. जाऊनी ज्ञानेश्वर बैसले असनावरी पुढे ज्ञानेश्वरी. भीममुद्रा डोळा निरंजन मैदान झाली ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव. नामामणी आता लोकला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. ऐका आपलं जीवन किती गुण असावं, आपलं नातं किती गुण असावं. ऐकूया मला बरोबर हे या आईवडिलांकडे हे नातं घेऊन जायचं बरं का. ऐका संत चरित्रातून, दंतकथेतून नाही, संत कथेतून. आता मात्र समाधीच्या जागेवर बसवलं. नामदेव महाराज म्हणतात पुढचं चरित्र आहे का. निवृत्तीनाथ देवाने सगळ्या गोपाळांचा हात धरला आणि समाधीच्या जागेपासून बाजूला आणलं. निवृत्तीने बाहेर आणले गोपाळ, निवृत्तीने बाहेर आणले गोपाळ.
टाळी वाजवा सर्वांनी, टाळी बसलेली मंडळी. नामदेव महाराज म्हणतात निवृत्तीनाथ देवानी सगळ्या गोपाळांचा हात धरला, समाधीच्या जागेपासून बाजून आणलं, समाधीच्या जागेला शिळा लावली. पण नामदेव महाराज म्हणतात ऐका, आता जी संत मंडळी आलेली होती, जी तिने भावंड होती ना, तिने भावंडांची अवस्था महाराज म्हणतात ऐका काय झालं. काठी आली शिळा आमच्या दादा करता जोरदार टाळ्या वाजवून दादा करता. चाली म्हणायला तेव्हाच आनंद वाटतो. वाजव नको वाढवा, ऐकूया. आणि मी टेन्शन घेणारा महाराज नाही, मी माझ्या मस्तीत कीर्तन करणारा महाराज. मी लोड नाही घेत, व तुम्ही परत मला बोलवावं आणि मी परत यावं असं टेन्शन नाही घेत. पण माझी एवढीच इच्छा असते दादा, माझ्या एका कीर्तनात 5 लेकराला ज्ञानोबा आहे तुकोबा निवृत्तीनाथ देव कळले ना, मी म्हणतो माझं कीर्तन सफल झालं गडे माझ्या दादा. 5 बहिणीला जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई कळाले ना तर आपलं कीर्तन सफल. आपण रोज कीर्तन ऐकतो पण बदल नाही हो, शौकांती काय ना. माझा प्रश्न आहे आता तुम्हाला, सोपान मुक्ताबाई आता लक्षपूर्वक आहे का बरं एवढं. अभंगाच्या पहिल्या चरणात यायचं आहे. आता एका चरणाचं चिंतन झालं तरी बस झालं आपल्याला, पण कीर्तन मात्र मस्त बाई काहीतरी आम्हाला इथून घेऊन जाता आलं पाहिजे. सोपान मुक्ताबाई, माझा प्रश्न आहे तुम्हाला मायबापाला उत्तर द्याल. कोण होते सोपान काका ज्ञानोबरांचे भाऊ होते ना. तळेगावकर किती भावाने भावाशी प्रामाणिक राहावं हे संतचरित्र सांगतं बरं का. नुसतं संतचरित्र ऐकू नका. अरे हा सक्का भाऊ पक्का वैरी झाला तळेगावकर. असे थोडे भाऊ राहिलेत भावा करता भाऊजी उद्या यायला तयार आहे. आपण सोशल मीडियाला बघतो सगळं. अरे बांधावरनं मारामारी झाली तर पाठचा भाऊ मारून टाकला. कारण त्या काळात आम्ही जीवन जगतो. अरे आपल्या भावाचं नातं असं असावं, आपल्या नात्याला पाहून लोकांशी समाज जळाला पाहिजे, असं पवित्र नातं असावं आपल्या भावाचं. हां, आजही असे काही भाऊ 5-5 वर्ष 10-10 वर्ष झाली भाऊ भावाशी बोलत नाही. काय करतात त्या नात्याला. तुमच्याकडंच नाही तिकडं महिला मंडळी एक नातं आहे, आमच्याकडं येईन बाई म्हणतात. हेच म्हणते का तुमच्याकडं 10 वर्ष झाली येईनीशी बोलत नाही. काय पेटवायचं आहे त्या येईनीच्या नात्याला. हां, काय कोणाशी वैर ठेवू नका, दुश्मनकी ठेवू नका. 2 प्रेमाची माणसं भेटलीत ना, बोलून घ्या. बालपणापासून मैत्री जपली आणि राजकारणापायी 5 वर्षाच्या राजकारणापायी मैत्रीचं नातं करून माती करून टाकली आपण. कोणत्या काळात जीवन जगतो आम्ही. 2 जीवाची माणसं भेटली तर बोलून घ्या. आपण मनोहर रामभाऊ बोलावं. 2 प्रेमाची माणसं भेटली, रामभाऊ म्हणतो आपल्याला मारायला वेळ नाही. काय म्हणतो, खतरनाक लोकांची उत्तरं असतात. आपण म्हणावं बोला, रामभाऊ म्हणतो आपल्याला मारायला वेळ नाही. परळीला गेला आणि रामभाऊच मी आला. आता कोणाशी बोलल तू येडा. काय कोणाशी वैर ठेवता रे, कोणाशी वैर नका ठेवू. आणि माझा प्रश्न आहे, जीवनामध्ये केवढंही संकट येऊ द्या पण शेवटी भाऊच भावाला काम येतो बरं का. आणि या समाजाचा लय लोड नका घेऊ तळेगावकर. अरे या समाजाने कोणाला 100% मार्क दिले म्हणून ते जग आपल्याला देणार आहे. या समाजाचा नेम आहे. हे भावाच्या विरोधाच्या गोष्टी चालल्या ते रडत रडत ऐकलं आपल्या बैठकीत, आणि आपल्या बसून उठून गेलं का हसत हसत सांगतं. काय या समाजाचा लोड घेतात. पण मी सांगेल गाडी, मी पटवून देईल तुम्हाला, जीवनात संकट केवढे येऊ द्या पण शेवटी भाऊ भावालाच काम येतो. 10 वर्ष झाली तळेगावकर भाऊ भावाशी बोलत नव्हता. लहान्या भावाचं पोरगं आजारी पडलं, दवाखान्यात नेलं. डॉक्टर साहेबांनी सांगितलं ₹1,00,000 लागतील तर तुझं पोरगं वाचलं, नाही तर वाचत नाही. घरी आला, पाहुण्या रावळ्याला फोन केला, कुणी पैसे देना. हे बघा, तुम्ही मोठी कीर्तनकार बना, तुम्ही वादक बना, तुम्ही गायक बना, तुम्ही सेलिब्रिटी बना, तुम्ही चांगले पुढारी बना, शेतकरी बना तुम्ही मोठे बनले तर तुमच्या कोणी शेल्प्या काढील बरं दादा. पण तुमच्या जीवनात जर संकट आलं तर संकटात साथ देण्याकरता कोणी नसतं. आणि उभ्या आयुष्यात
जीवनात आलेल्या संकटात ज्यानं साथ दिली ना तो खरा आपल्या जीवनातला सखा आहे असं समजा त्याला. हा मोठ्या भावाला कळालं याला कोणी पैसे देईना, पण 10 वर्ष झाली माझ्याशी बोलत नाही, वैर धरलंय त्यानं, चेहरा पाहत नाही माझावाला, नका पाहू देऊ. पण मोठ्या भावानं विचार केला, ₹1,00,000 आज नाही भरले तर त्याचं पोरगं मरतं. आज काय केलं त्याच्या लेकरानं माझ्या करता? सावकाराकडे गेला. जुन्या माणसाची पद्धत होती, पैसा नव्हता उपलब्ध. सावकार 10 वर्ष झाले भाऊ माझ्याशी बोलत नाही, पण त्याचं लेकरू मरणाच्या दारात, आज ₹1,00,000 नाही भरले तर मरतं त्याचं पोरगं. रुपयाने ठेवणार सावकार मी व्याजाचा. जुनी माणसं लई इमानदार होती बरं का एवढ्या बाबतीमध्ये. हल्लीच्या काळात लोकांना उसने पैसे घ्यायला बरं वाटतं परळीकर, पण द्यायची वेळ आली का तोंडाला पावता. असा भंगार व्यवहार नसो कधी जीवनात. सावकार रुपया नाही ठेवणार. दया आली सावकाराला, ₹1,00,000 दिले, दवाखान्यात जाऊन भरले, पोराचं ऑपरेशन झालं, पोरगा हसायला खेळायला बोलायला लागलं. रात्रभर मुक्काम केला मोठ्या भावानं. सकाळ झाली, पोराचा बाप आला, हात जोडले, डॉक्टर साहेब माझं पोरगं वाचत नाही. का रे? मला कोणी पैसे देईना. डॉक्टर साहेबांनी सांगितलं, अरे वेड्या, तुझ्या पोराकरता कोण देव माणूस झाला मला माहिती नाही, पण देव झालं बरं तुझ्या पोराकरता. ₹1,00,000 भरले त्यानं, नाही तर आज तुझ्या लेकराचं प्रेत हातात द्यावा लागला असतं. देव झाला त्याचे पायदर, तू कुठला आहे काय मला माहिती नाही. आणि मोठा भाऊ भिंतीला कान देऊन ऐकत होता आणि डोळ्यातून पाणी चालू होतं. जाय त्याचे पायदर, सांगावं डॉक्टर साहेब माझ्या पोराकरता असा कोण देव माणूस झाला. सांगितलं, जाय समोर उभा आहे ना त्याच्या खांद्यावर आणतोय, तो कुठाला आहे काय मला माहिती नाही, पण देव झाला तुझ्या पोराकरता. चालत चालत, अरे ज्याला काय माहिती जणू कोण येईन काय, चालत चालत गेला आणि खांद्यावर हात ठेवला. हात ठेवला तर 10 वर्षे धरलेली दुश्मनकी वैर त्या भावाचा चेहरा समोर दिसला आणि डोळ्यातून पाणी आलं आणि सांगितलं, दादा 10 वर्ष झाले रे हा बोला धरला मी तुझ्याशी. 10 वर्षाच्या काळात मी कोण्या पाहुण्याच्या घरी गेलो तर तुझ्याबद्दल चांगलं नाही सांगितलं. माझा भाऊ वाईट आहे हेच जगाला सांगत आलो, पण दादा आज कळलं रे शेवटी भाऊच भावाला काम येतं म्हणून. जुन्या माणसाच्या डोळ्यात पाणी येतं का? तेवढी प्रेम केलेली माणसं आहे दादा, प्रेम म्हणून जीवन जगलेली माणसं आहे. ऐका, भावाने भावाशी प्रामाणिक राहावं हे संत चरित्र सांगतं. ए ताई ऐका बरं, सोपान मुक्ताबाई कोण होत्या? मुक्ताबाई ज्ञानोबरांच्या बहीण होत्या ना. मग दिला असेल ज्ञानोबरांसारखा भाऊ ताई तर जपा त्या भावाला, जपा. काही काही बहिणी नगाट भेटल्यात भावायला. इथं सासू सासरीची नाही सेवा करत, माहेरात गेली का दम देते त्या भावजायला. मायबापाची सेवा करा, नाही सेवा केली तर सहीच्या टायमाला सांगते म्हणते तुम्हाला काय भेटेल सही टोनीड. इथं आपल्या संपत्तीत आपल्या लेकराचं सुखानं आयुष्य जाईल का नाही जाईल? अरे भावाच्या इस्टेटीत डोळ्या ठेवून कधी सुखानं आयुष्य जाईल लेकराचं? स्वप्नात नका अनुगाडे होता. दिला असेल का नाही अनुभरासारखा भाऊताई जपा, दिली असेल रे मुक्ताबाई सारखी बहीण आपल्याला जपा. बहिणीची गरिबी असू द्या, पण भावाच्या दारात निघाली ती 50 रुपयाचा भत्ता तरी घेते, रोज लोकांच्या कामाला जाते बिचारी, पण तशी येत नाही ना हलक्या हातानं. अजून सांगू ताई, तुम्ही ऐकतात म्हणून, 2 बहिणी तुम्ही ताई, एक बहीण श्रीमंत आहे ताई, एक बहीण गरीब आहे. पण गरीब बहीण जर श्रीमंत बहिणीच्या दारात आली ना ताई, तर त्या श्रीमंत बहिणीने कधी स्वतःची श्रीमंती सांगू नका. विचारा त्या गरीब बहिणीला, बाई तुझ्या पदरामध्ये देवानं लय गरिबी टाकली, पण तुझ्या प्रपंचाला कधी अडचण आली तर सांग बरं या बहिणीला, मी मदत करेल बाई तू. ताई ती गरीब बहीण जर सासरात गेली, 10-20 मैत्रिणी एकत्र आल्या तर ती सांगते, बाई मला पांडुरंगानं लय श्रीमंत बहीण दिली. तिच्या दारात गेलं तर लाईन लावलेली गाड्यांची, घरात कमी नाही, पण तिच्या दारात गेले तर ती श्रीमंती नाही सांगत बसत, माझ्या गरिबीबद्दल विचार करते. कोण्या तरी गरीब बहिणीचा आशीर्वाद घेऊन पहा. इथं तळतळा काय घेतात कोणाचा, इथं निंदा करून काय भेटेल कोणाची आपल्याला? एक दिवस जायचंय, इथं काय कोणाची दुश्मनकी ठेवू नका, तळतळा घेऊ नका. घेता आलं तर कोणाचा तरी आशीर्वाद घ्या, नाही तर कोणाचा शाप घेऊ नका. इथला काय भेटणार आहे आपल्याला? तळतळा घेऊन निंदा करून कोणाचं भेटला, जो त्याला चांगलं म्हणता आलं तर म्हणा, पण आपल्याकडून एखाद्याला वाईट शब्द जाईल अशी जाणीवपूर्वक काळजी घ्या माझ्या दादा. कधीतरी हे मोठी मोठी महाराज मंडळी असतात, तुम्हाला उदाहरण पटवून देऊ. गोपाळे महाराज गाण्याकरता, उद्धव बापू आहे, उत्तरेश्वर महाराज आहे, मनोज भैया आहेत. एका गरीबाचं लेकरू आलं, त्याला चालीला पुकारलं, त्याला वाटलं मला चालतं म्हणता येईल का नाही म्हणता येईल. ऐका मग, गरीबाचा आनंद सांगतो तुम्हाला, सुख घ्या कधीतरी. त्याला चाल म्हणायला लावली, पण गोपाळे महाराजांचं हृदय मोठं, बापू महाराजांचं, उद्धव बापूचं हृदय, अरे बाळा तू पुढं म्हण, आम्ही तुझ्या पाठीमागं म्हणतो. चाल म्हणलं, त्याला आनंद झाला. घरी गेला, आई बाबा इकडे या. मोबाईल जरा ओपन केला, युट्यूब ओपन केलं. आई ही महात्मे बरं का गायनाच्या क्षेत्रातली, आयुष्य घालवलं याने. मला वाटलं चालीला पुकारलं, मला त्यांच्या मागं म्हणता येईल का नाही, पण खरं सांगू आई, मी आज त्यांच्या पुढे म्हणलो. आणि उद्धव महाराज, गोपाळे महाराज, अरुण महाराज वाजवायला होते. अरुण महाराजांनी एवढं गोड वाजवलं, उद्धव महाराजांनी एवढं गोड गायलं, त्याच्या झालेल्या ज्या अंतकरणाला आनंद येतो कधीतरी घेण्याचा प्रयत्न करा. अरे आम्हाला भरपूर 2 चाली येतात, आपण आम्हाला जर त्या चालीने एखाद्याचा अपमान होता असं तर काय करतात त्या गायनाच्या क्षेत्राला?
आमच्या चालीतून कोणाचा अपमान, अरे कोणाचं तर हृदय दकलं तर काय करतात त्या चालीला स्वराला. आम्हाला कोणाला तरी समजून घेता आलं पाहिजे आणि इथं कोणाला तरी मोठं करता आलं पाहिजे. विठ्ठल एवढं जबाबदारीने बोललो. दादा असतील माझ्या दादांच्या 8 वर्ष झाले दादांना जाऊन, असतील दादाच्या बहिणी, चुलत बहिणी, मावस बहिणी असतील कीर्तनाला. माझा प्रश्न येत आहे, आता सांगा कोण्या जन्मात हा पवित्र भाऊ भेटेल. असतील आईसाहेबांचे भाऊ असतील इथं, चुलत भाऊ, मावस भाऊ, सख्खी भाऊ आहे की नाही मला माहिती नाही आईसाहेबांची, पण असतील ना कीर्तनात. माझी विनंती त्या भावांना सांगा रे आता कोण्या जन्मात अशी पवित्र बहीण भेटेल. मग आता जे नातं मिळालं ना ते फार पवित्र जीवन जगण्याचा प्रयत्न करा. पुन्हा पुन्हा मिळणार नाही. मिळालं हे मनुष्य जीवन, स्वतःला भाग्यवान समजा. श्रावण महाराज सांगतो म्हणून नाही ऐकायचं, इथं संत सांगतात म्हणून ऐकायचं. तुलसीदास महाराज म्हणतात बड भाग मानुष्य तन पावा. मोठं भाग्य तुलसीदास महाराज म्हणतात मनुष्य जीवन मिळालं. मग मिळालं ना, मिळालंय. हे आपलं आयुष्य वायाला जाऊ नये. आपण भगवत साधना करावी. आपण हे 184 योनीच्या या सुटक्यामधून आपण सुटावं एवढी तळमळे. म्हणून तुकोबाराय आपल्याला विनंती करतात, माझ्या दादांनो एक काळ आहे. काळ आहे बघा, काळाचे 3 प्रकार आहे. एक काळ घ्यायला येतो, एका काळानं आपल्याला आयुष्य दिलं, आणि एक काळ असा आहे ज्या काळामध्ये पाप करणं बरं वाटेल. एक काळ असा आहे ज्या काळामध्ये एखाद्याला त्रास देणं बरं वाटेल. असा एक काळ येतो. तो काळ कधी कोणाला माफ करत नाही बरं का दादा. आता प्रमाण किती कुठं सांगतो गड्या. एक काळ असा आहे ज्यानं आपल्याला आयुष्य दिलं आयुष्य, ठेवलं आयुष्य शिल्लक आपल्याला. सांगा देवाला आम्ही गुरु करून घेऊ. गुरु करायचं हे याचं नाही ऐकायचं. इथं ज्ञानोबरायचं जायचं. श्री गुरु सारिका माळ घालायची गळ्यामध्ये, तुळशी माळ गळा, भजन करायचं, भगवत साधना करायची. तुका म्हणे ते भजन. आम्ही हे सगळं का करून घ्यायचं. देवानं दिलं, काळानं दिलं आपल्याला आयुष्य. आता ऐका, बरे वेळ झाले आजीवरी, बरे वेळ झाले आजीवरी, बरं वेळ झाली आजीवरी. बरं झालं देवा, नाही पडेलो मृत्यूची असं म्हणा ना देवा. आम्ही 2019-20-21ला निघून गेला असतो. आपलं घ्या, आपलं आता उदाहरण. अरे जवळची माणसं निवली, कोटी रुपये मोजायला माणसं तयार होती, पण ठेवलं का देवा ना. मग सांगा देवाला, वाचून आलो येतवरी दिला या काळे हे काळ असा आहे दादा. त्यानं आयुष्य दिलं आपल्याला. जगा, चांगलं भजन करून घ्या. श्रीमंती असेल ना, ऐका, तरुण पण असेल तर घमेंड दाखवणं बरं वाटेल. एखाद्याला गरीबाला त्रास देणं बरं वाटेल, एखाद्याची हत्या करणं, एखाद्याला वाळी टाकणं बरं वाटेल. पण असा एक काळ निघून येतो बरं का, ज्या काळामध्ये आपल्याला घमेंड असते ना, तो आपलं आयुष्य निघून जातं आणि समोरच्याचं आयुष्य तो कधी आपल्याला त्रास देईल काय सांगता येत नाही. ज्या काळामध्ये पाप करणं बरं वाटेल इथं एक दिवस भोगावं लागतं. पण असा एक काळ आहे महाराज म्हणतात, त्या काळापासून आपल्याला धोका आहे. अभंगाचं पहिलं